तुम्ही माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न करू नका। मला ज्यांना ज्यांना वाटतंय गोपीचंद पडळकरच्या डोक्यात जायचंय त्यांच्यासाठी मी एक वाक्य म्हणतो, डोंट एव्हर ट्राय टू गेट इनसाइड माय हेड, डोंट एव्हर ट्राय टू गेट इनसाइड माय हेड, इट्स अ डार्क फॉर यू। तुम्ही जर माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न केला तर ती तुमच्यासाठी काळी कुट्ट अंधाराची रात्र असेल, हे लक्षात ठेवा। त्याला वाटतंय गोपीचंद म्हणजे मेंढरा मागचा आहे, होय मेंढरा मागच आम्हाला आमचा ओव्या गाणारा मेंढरा मागा असतो, तो शाळा शिकलेला नसतो पण अख्ख रामायण ओवी मध्ये गातो। आमचा मेंढरा मेंढरा मागा असतो, तो तिथं शाळेत गेलेला नसतो परंतु अख्खी गीता त्याला पाठ असते, त्यानं कुणाकडून तरी वाचून घेतलेलं असतं। आमचा 10वीचा 12वीचा MPSCचा पोरगा सुद्धा रात्रंदिवस अभ्यास केल्याशिवाय त्याला एका वाक्यातलं उत्तर लिहिता येत नाही, पण मेंढरा मागे जाणारा माझा मेंढका अख्खा इतिहास सांगतो। ही बुद्धी आम्हाला बिरोबानं दिलेली आहे, ही बुद्धी आम्हाला परमेश्वरानं दिली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणाले होते, जगा पण वाघासारखं जगा, शेळीसारखं तुम्ही जगू नका। डॉक्टर बाबासाहेब बोलले होते जगा पण वाघासारखं जगा, आणि बाबासाहेब बोलले होते मला जेवढं आयुष्य मिळेल तेवढं मी वाघासारखं जगेन, आणि या देशातल्या जे लोक आम्हाला गुलाम करतायत त्या लोकांना त्यांची जागा दाखवून देईन। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी तेच केलं, ते वाघासारखे जगले, आणि म्हणून तुम्हाला पण वाघासारखं जगावं लागेल। जगणार की नाही? कुणाला वाटते वाघासारखं जगावं? अरे सांगलीमध्ये म्हणले महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा, आणि मला आई म्हणून शिव्या देत होते। मला ते गोप्या गोप्या म्हणले का नाही सांगा? कुठल्या टीव्ही वरती ह्याच्यावर चर्चा झाली का? एक विधानसभेचा आमदार ज्याला 40,000च्या मताने निवडून दिलाय त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत आहेत, हे गोप्या गोप्या म्हणतायत। कुठं डेबिट झालं नाही, कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही, म्हणजे यांना हे मान्य आहे। मला गोप्या म्हणलाय ना, मला म्हणू दे रे, मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे, मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणा मला त्याचा फरक पडत नाही। मग मी तुला जनत्या म्हणलं तर चालेल का? चालेल का? मी म्हणणार नाही, पण असं म्हणलं तर चालेल का? अरे त्या जयंत्याला माझं चॅलेंज आहे, माझे हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगलीमध्ये केली। ते वाळव्याचं कुत्र म्हणत होतं की त्याला पोरं हुडकायला चालले, त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आवाहन करतोय बिरोबाच्या बनात्मा, तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग देईल, टायमिंग। अरे बघा मीडियावाले मित्रांनो, हे बघा माझं काय चाललंय, हे वाघ बघा। माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या। जयंती आणि वाळव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबईमध्ये सांगलीमध्ये प्रेस यायची आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडळकरला ईश्वरपूज मध्ये यायचं की वाळव्यात यायचं, दिनांक वार आणि वेळ मला सांगा, मी तिथं येतो। बरोबर ना? माझ्याकडे पोरं यायची गरज नाही रे, ती तुमच्यात हिंमत नाही डरपोकानो, पण मी तुम्ही सांगत तिथं येतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे। जायचं ना? जायचं का? मीडियावाल्यांना माझी विनंती आहे, त्याला सांगा असं गोपीचंदला बदनाम करून भीती घालून गोपीचंद थांबणारा माणूस नाही आहे। गोपीचंद फकीर माणूस आहे ना, मला आगे ना पीछा। तुम्ही मला किती जरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर मी घाबरत नसतो। अरे मेरे जैसा बनने की तुम छोड़ दो, अरे मेरे जैसा बनने की तुम छोड़ दो, क्योंकि शेर पैदा होते हैं बनाने नहीं जाते।
बरोबर ना? कुत्री अशी गोळक्याने येतात. मगाशी संदीप बाबा म्हणले ते शिकारी कुत्री नाही, ती गावठी कुत्री आहेत. आणि अशा गावठ्या कुत्र्यांना मी तुडवतच इथपर्यंत आलोय. अरे या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतो. ज्यांना मी लवत नाही, ज्यांना मी नमत नाही, त्या विधान भवनामध्ये पण गोंधळ झाला, सगळ्यांनी माझ्यावरती टीका. अरे पर एक फडतूस माणूस तिथं विधानसभेच्या आमदारांना एवढ्या गर्दीमध्ये वाकडं बोलतोय, वाईट बोलतोय, मग त्याच्या काय पाया पडायचं का? त्या तज्ञांनी त्याच्यावर मतच व्यक्त केलं नाहीये. हे महाराष्ट्रातले तज्ञ स्वतःला समजतात ना, घरात त्यांना बायका जेवायला देत नाहीत, ते तज्ञ असतात. ते म्हणे गोपीचंद पडळकरला विधान भवनाची आबरू घाला. आणि मी आबरू वाचवली. एका आमदाराला कोणतर फडतूस माणूस ज्याचा पुढाऱ्यांना बाया पुरवायचा धंदा आहे, तो माणूस वाकडे बघत असेल. आणि मी आमदारकीला भेट नाही रे, अशी आमदारकीला मी भेट नाही. माझा जन्म मी मागे सांगितलं होतं, आमदार खासदार आणि मंत्री होण्यासाठी झालाय, त्याच्यासाठी मी भेट नाही. त्याच्यासाठी मी काय असं करत नाही वेगळं काहीतरी प्रयत्न. अरे जतच्या लोकांनी मला सन्मानपूर्वक महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये पाठवलाय, जतच्या लोकांचं विरोबाच्या बनातनं मी जाहीर आभार व्यक्त करतो, जाहीर आभार व्यक्त करतो. कारण ही माझी